नमस्कार मित्रांनो, आजचं जे घटस्फोटचं प्रमाण जे आहे ते भयंकर वाढत आहे आणि दिवसेंदिवस भरपूर वाढत आहे. घटस्फोट जणू काय म्हणजे मेकअपचा टचअप करतात तो तो प्रकार झाला आहे. नावाला फक्त एक नवरा करायचा आणि लगेच घटस्फोट द्यायचा, नावाला नवरा करायचा घटस्फोट द्यायचा. आज महिलांच्या समस्या जास्त वाढल्या आहेत. त्याचं कारणं आहेत, प्रचंड कारण आहेत. मी शॉर्टकट व्हिडिओ बनवतो आहे, जास्त वेळ लावणार नाही. तर मित्रांनो, मुळात काय आहे माहिती आहे की ज्या तुमच्या जे खेड्यापाड्यात घटस्फोट होत आहेत, शहरामध्ये कमी होत आहेत पण कमी होतात. कारण शहरामध्ये वेळ नसतो कुणाला जास्त बाहेर भटकण्यासाठी, कारण महिलासुद्धा कामाला जातात. आता गावामध्ये म्हणजे सिंधुदुर्गातलं जर प्रमाण बघितलं तर सिंधुदुर्गात एक पुढारीची बातमी आली होती की महिन्याला 45 घटस्फोट होत आहेत, म्हणजे दिवसाला 1.5 घटस्फोट होतो आहे सरासरी प्रमाण. त्यावेळी होतं, आता कदाचित अजून वाढलं असेल, अजून त्याच्यात प्रगती झाली असेल. तर इतकं मोठं प्रमाण घटस्फोटचं खेड्यापाड्यात आहे. आज क्षुल्लक कारणावरून घटस्फोट होतो आहे. त्याचे कारणं काय? लाडावलेले जे हे आहेत, म्हणजे काय म्हणतात त्याला, गोष्टी. आपण बघा, मुलींचे लाड करतो आणि मुलांना डायरेक्ट म्हणजे कसं टॉर्चर करतो मुलांना. ते कुठेतरी मग राग आपल्या बायकोवर काढतात, तो भाग वेगळा भविष्यात जाऊन. तर ॲक्च्युअल कसं आहे माहिती आहे की पूर्वी मुलींना कामं कशी करतात हे शिकवलं जायचं लहानपणापासून. एकदम लहान असतानाच ते बाळकडू पाजलं जायचं, कसं कष्ट करायचे, कसं काय मेहनत करायची, सगळं शिकवलं जायचं. आणि आताच्या मुली कष्ट करायला बघत नाहीत, मोबाईल घेऊन बसतात आणि कष्ट करायला बघत नाहीत. आणि नवरा कामावरून आला की नवऱ्याला पण घरातलं पण काम करावं लागतं, असं पण प्रकार भरपूर आहेत. तर त्याच्यामध्ये मोबाईलला लॉक घालण्याचे पण प्रकार भरपूर आहेत मित्रांनो. हे लॉक संशयास कारण ठरतं बऱ्याच वेळी, कारण हे लॉक बदलत पण असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरात वेळ भरपूर असल्यामुळे मित्रमैत्रिणींना फोन लावणं साहजिक आलं, आणि त्याच्यामुळे कसं हे संशयास कारण ठरतं. आणि बऱ्याच असे गोष्टी घडतात की संशयाचं रूपांतर चुकीच्या गोष्टीकडे पण होतं. उदाहरणार्थ, घरात जर चिडचिड निर्माण झाली, घरात क्लेश निर्माण झाला, तर बाहेर भटकणं हे साहजिक आलं. नवरा तरी बाहेर भटकणार, नाहीतर बायको तरी बाहेर भटकणार, हे सरस आलंच आहे. हे खूप महत्त्वाचं कारण आहे. घरात जर तुमचं ताळमेळ असेल, घरात तुमचे विचार जुळत असतील, आपल्याला बोलायला वेळ नसतो बघा, कारण आपण सकाळी कामावरला जाणार आणि संध्याकाळी जे घरात येणार ते घरातले, म्हणजे महिलांचं जर सांगायचं झालं तर महिलांना घरात येऊनसुद्धा थारा नसतो, त्यांना काम करावं लागतं. महिला चिडू शकते, साहजिक आहे. पुरुषाचं कसं आहे, पुरुषाला म्हणजे महिलांसारखं फास्ट काम करण्याची सवय नसते. पुरुष मेहनतीचं कामं करतात, परंतु फास्ट कामं करण्याची जर हे बघितलं, स्पर्धा लावली, तर महिला फास्ट काम करतात. मी सरस नोट केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मग त्या जो पुरुष असतो तो पटकन थकलेला असतो, त्याच्यामुळे कसं त्याला आराम हवा असतो, आणि आराम हवा म्हटल्यानंतर तो ऑर्डर सोडत असतो, आणि त्याच्यामुळे घटस्फोटची कारणं होऊ शकतात आणि घरात चिडचिड निर्माण होऊ शकते. कारण ती पण काम करते, ती बाहेरून आल्यानंतर तिला पण त्रास होतो, आणि हा मात्र ऑर्डर सोडतो आहे. माझ्यासारखा मी आळशी आहे थोडासा. तर थोडासा नाही, भरपूर आळशी आहे मी. तर विषय कसा आहे की हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. खेळीमेळीचं वातावरण पाहिजे, विचार करायला वेळ पाहिजे, एकमेकांशी बोललं पाहिजे. हे खूप गोष्टी फार कमी घडत आहेत ह्या गोष्टी आजच्या युगात. कुठेतरी सुट्टीच्या दिवशी फिरायला जाणं वगैरे हे आलं पाहिजे, हे असायला पाहिजे, पण ते होत नाही. आणि त्याच्यामुळे ताळमेळ बसत नाही. एकांतात जाऊन चर्चा केली पाहिजे काही गोष्टींची, तर ते होत नाही, आणि त्याच्यामुळे घटस्फोटची कारणं आहेत. हे खूप महत्त्वाचं कारण आहे. तसंच लहान मुलांचे लाड खूप होतात, आणि टी व्हीवरचं जे नको ते आकर्षण असतं, टी व्हीवरून जे दिसतात चित्रपटद्वारे म्हणा किंवा इतर गोष्टी, लहान वयातच खूप गोष्टी शिकायला मिळतात, आणि त्याच्यामुळे तिकडे आकर्षण निर्माण होतं, आणि त्या
आकर्षणाचं मग रूपांतर मग खूप काही गोष्टी होतं आणि मग चुकीची पावलं पडतात. तोही विषय आहे इथे. तो भविष्यात त्रासदायक ठरतो. कारण पहिलं प्रेम म्हणतात ना, तो प्रकार आहे. काही कारणास्तव मग तिकडे ओढ निर्माण होते आणि मग संसारात क्लेश होतो. किंवा असंही कारण आहे की जरी एखादी स्त्री समजा मागचं विसरली असेल आणि संसारात रमली असेल, तरीसुद्धा नवरा संशय घेत असतो की पुन्हा तू काहीतरी गडबड केलीस किंवा काहीतरी असं. अशा पण गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे पण घटस्फोट होऊ शकतात. खूप कारणं आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण घरात चर्चा करणं खूप गरजेचं आहे. एकमेकांची जे ताळमेळ आहेत ना ते बसले पाहिजेत. चर्चा करा घरात, तरच तुम्ही टिकावून म्हणजे जे काय संसार आहे तो टिकवू शकता. तर इथे काय होतं की वेळ जो आहे ग्रामीण भागात बघितलं तर ग्रामीण भागात घटस्फोटचं प्रमाण वाढतं. त्याचं कारण काय? कारण महिला वर्गाकडे प्रचंड वेळ असतो आणि त्या वेळेमध्ये या महिला भरकटतात. आता भरकटतात त्या पण कशा, असं नाही मी कुठल्या महिलांवर आरोप असं करत नाही आहे, पण सर्रास जे प्रमाण आहे ते मी नोट केलेलं आहे आणि त्याच्यावर अभ्यास मी करतो आहे. अजून पण मी नेट सर्चिंग पण करत आहे. तर आणि इतर गोष्टीमधून पण ऐकतो आहे, लोकांच्या तोंडून पण ऐकतो आहे. त्याच्यावरून मी हा सिद्धांत मांडतो आहे. मला कन्फर्म असं माहीत नाही. तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता मला. आजूबाजूचं वातावरण ऐकून तुम्ही मला कळवू शकता. परंतु काय होतं की 4 बायका एकत्र आल्यानंतर ज्या गोष्टी घडणार त्या घडणारच आहेत. मग अमक्याचं अमकं झालं, तमक्याचं तमकं झालं. घरामध्ये लक्ष नसतं ह्याच्यामध्ये. जी एक मालिका तयार होते, म्हणजे उदाहरणार्थ काय म्हणतात ते सासू-सुनेची जशी मालिका असते तशी एक मालिका तयार होते आणि त्या मालिकेला मग गेलंच पाहिजे. आम्ही पूर्वीच्या काळात आम्ही गावामध्ये एक टीव्ही असायची आणि मग आम्ही सगळे जमा व्हायचो. तसं महिलांचा एक कट्टा असतो आणि त्याच्यातून चांगलं निष्पन्न नाही होत. चांगलं काहीच निष्पन्न होत नाही. उलट चुकीच्याच गोष्टी निष्पन्न होतात तिथे आणि फाजील गोष्टी असतात, त्या चुकीच्या गोष्टी असतात. मग तो प्रकार असतो. जे कष्टकरी महिला आहेत त्यांना तितका वेळ नसल्यामुळे त्या तिकडे एकत्र यायलाच वेळ नसतो त्यांना. कारण घरात चर्चा जी होते तीच फार कमी असते. त्याच्यामुळे बाहेर भटकणं किंवा हे फार क्वचित असतं. त्यामुळे तिथे पण चुकीचं काही गोष्टी घडतात. मग अमक्याचं अमकं, तमक्याचं तमकं आणि तिथे मग चुकीच्या गोष्टी शेअर केल्या जातात असं आणि त्याच्यामुळे पण क्लेश निर्माण होऊ शकतो. असं किटी पार्टी म्हणतात ना त्याला, तो प्रकार. मला फारसं माहीत नाही महिलांबद्दल, पण जे काय आहे ते मी ऐकून जे काय आहे ते आता इथे सांगतो आहे. तर एका मित्राने मला ही कमेंट केली होती की घटस्फोटबद्दल बोला. मित्रांनो, घटस्फोटबद्दल मी फारसं नाही नॉलेज आहे मला. इतर गोष्टीबद्दल बोलू शकतो, पण घटस्फोटबद्दल तितकं नॉलेज नाही आहे. मी अभ्यास करतो आहे त्याचा. पण जे काय आहे ते हे चित्र मी आता तुम्हाला सांगितलं आहे तसं. तर मुळात लहान वयात जे संस्कार व्हायला पाहिजे ते संस्कार होत नाहीत. आज मुलं बघा, शिवीगाळ करणं आलंच. शिवीगाळ सर्रास असते. छोट्या छोट्या मुलांना बघा तुम्ही, कोणत्या प्रकारच्या शिव्या त्यांना माहीत नसतील. म्हणजे सगळ्या माहिती असतात त्यांना. एखाद्या मोठ्या व्यक्तीला पण माहिती नसतील एवढ्या शिव्या त्या छोट्या मुलांना माहिती असतात. सर्रास मुलं शिव्यागाळ करताना दिसतात असं. तर ते संस्कार जरा त्यांच्यावर चांगले झालं पाहिजे आणि ते होत नाही आहेत. कारण लाड मुलांचे भरपूर झालेत आणि त्यांच्याकडे कौतुकाने बघितलं जातं. शिवीगाळ जे करतात ना त्यांच्याकडे कौतुकाने बघितलं जातं त्या मुलांकडे. उलट त्यांना अजून चण्याच्या झाडा चढवून त्यांना अजून ते काहीतरी मग उत्साह निर्माण होईल असं वातावरण तयार केलं जातं आणि त्याच्यामुळे ते मुलांचं संस्कार तसे बिंबले जातात. टपोरीपणाचं लक्षण आहे. तसंच त्यांच्या जसा त्यांच्या वागण्या बोलण्यात जसा फरक असतो तसं पेहरावात पण फरक असतो. पेहराव म्हणजे जे कपडे लत्ते जे काय आहे प्रमाण. फॅशन वेगवेगळ्या प्रकारची असते. कोणाला टापटीप राहायला आवडतं, अंगभर कपडे आवडतात. तर बऱ्याच लोकांना आज पिक्चरचा नाद लागला आहे आणि पिक्चर ज्या चित्रपटाद्वारे जे काय गोष्टी दिसतात किंवा इतर सोशल मीडियातून ज्या गोष्टी दिसतात त्यानुसार आपण दिसलं पाहिजे असं प्रत्येकाला आकर्षित
त्या गोष्टी आकर्षित करतात आणि त्याच्यामुळे मुलं तिकडे आकर्षित होऊन मग लहानपणापासूनच ते कपडे वापरू लागतात तसे आणि मग ते नंतर त्यांना ते कपडे फिक्सच झालेले असतात. मग याच्यामध्ये दृष्टिकोन काय होतो, बघणाऱ्याचा दृष्टिकोन चुकीचा असतो. बघणारा कधीही आपल्या स्वतःवर शिंतोडे ओढून घेत नाही, तो दुसऱ्याला नेहमी वाईट ठरवत असतो आणि अशा समाजात त्यांचं मग जे काय दर्जा आहे तो खाली उतरवला जातो. आपण माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना की आपण स्वतः चांगला असतो आणि दुसऱ्याला आपण कमीच लेखत असतो, कमी खाली करायचं असतं त्याला. आणि तो प्रकार चढाओढ असते आणि त्याच्यामुळे काय म्हणतात त्याला, कळ लावणीचे प्रकार चालू होतात. अमक्याची बायको मग अमक्या ठिकाणी खूप गप्पा मारते, अमक्याचं अमकं झालं तसं किंवा काय अशा गोष्टी. काही मी बायकांचंच बोलतो आहे असं नाही, मी पुरुषांचं पण बोलतो आहे. पुरुष मंडळी पण आहेत त्याला जबाबदार असतात. कारण मुळात त्यांचं काय होतं, मुळात घरात जे वातावरण असतं ते वातावरण खूप महत्त्वाचं आहे. ते वातावरण जर चांगलं नसेल खेळीमेळीचं तर पुरुषसुद्धा आपलं कुठेतरी मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात. हे पण तितकंच महिला जबाबदार आहेत या गोष्टीसाठी. आता मी फक्त महिलांनाच बोलतो असं नाही, पण एक लक्ष द्या महिलांनो तुम्ही, की जर एखादा पुरुष काम करतो आहे तर तुमच्याकडे वेळ आहे, घरामध्ये लक्ष द्यायला तुमच्याजवळ वेळ आहे. त्यामुळे तुम्ही मोबाईल चेक करणं ही गोष्ट टाळा, कारण तुमचाही मोबाईल नवरा संशयाने चेक करणार आहे. चेक करणं ही गोष्ट टाळा. त्यापेक्षा आपला नवरा कसा घरात हसत खेळत राहू शकतो या गोष्टीकडे लक्ष द्या. आपण दुसऱ्याच्या नवऱ्यांची प्रशंसा करतो, पण त्यापेक्षा आपल्या नवऱ्याकडे लक्ष द्या. हे मला सांगायचं आहे. कारण तुमचा जो वेळ आहे, तुम्ही घरी असता, गृहिणी आहेत. मग गृहिणींना मी हे सांगतो आहे, ज्या नोकरदार महिला आहेत त्यांचं मी बोलत नाही, कारण त्यांना वेळच नसतो तितका, घरात लक्ष द्यायला पण वेळ नसतो. मग त्या थोडंसं ॲडजस्ट करतात संसाराला आणि कुठेतरी जगत असतात अशा कुंठत. पण ज्या घरी महिला असतात, ज्या गृहिणी असतात, त्यांनी संपूर्ण घर सांभाळायचं असतं. संपूर्ण घर सांभाळणे म्हणजे जेवण बनवलं, कपडे धुणे आणि मुलं सांभाळणे हे नाही आहे. मुलं सांभाळण्यापेक्षा नवरा सांभाळा. आता तुम्ही म्हणाल नवरा भटकतोय, नाही, त्याला मूळ कारण तुम्ही आहात हेही सांगतो तुम्हाला. असं मी म्हणत नाही, आरोप असं करत नाही आहे. तुम्ही एक विचार करू शकता, तुम्ही नवऱ्याशी चर्चाच गोड नाही केलात किंवा नवऱ्याने एखादा ऑर्डर देतो आहे तर कशासाठी देतो आहे किंवा काय करतो आहे. काही गोष्टी प्रेमापोटी पण बोलल्या जातात. आपण प्रेमाने पण एखादी गोष्ट मागून घेतो बघा, हक्काने मागून घेतो की आपली ही हक्काची व्यक्ती आहे, त्याच्यामुळे हक्काने मुद्दाम ऑर्डरी सोडल्या जातात. हे पण तेवढंच आहे. वाईट विचार करून बघू नका. काही गोष्टींचा आपण पॉझिटिव्ह पण विचार करू शकतो, पण मग आपल्याला काम भरपूर पडतं आणि म्हणून आपण मग चिडतो किंवा काय, आणि मग तो बिचारा दुसरीकडे कुठेतरी जागा शोधतो असं. तर ह्या गोष्टी आहेत, ह्या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि बरंच काही आहे, मला एवढं आठवणार नाही कारण मी काय पंडित नाही आहे मोठा, पण माझे विचार मी मांडतो आहे किंवा तुमचे काही विचार असतील तर तुम्ही सांगू शकता. तर आज सगळ्यात महत्त्वाचं टेन्शन म्हणजे नवरा दारू पितो किंवा व्यसनी आहे. आता जसा तो भरकटतो तसा तो दारू पण पितो. कुठेतरी तो थकलेला असतो, त्याला कुठेतरी आराम हवा असतो, त्याच्या मेंदूला आराम हवा असतो आणि मेंदूला झिंझिण्या आणण्यासाठी तो दारू पितो. मित्रांनो, मी दारूचा प्रचार करत नाही आहे, हे लक्षात घ्या. दारू पिल्याने कुठलाही काही हे होत नाही आहे. तुम्ही म्हणाल की दारू पिल्याने मेंदूला आराम भेटतो, मुळीच नाही, उलट त्रास वाढतो, हेही सांगतो तुम्हाला. परंतु फक्त एवढं सांगतो आहे की तो मेंदूला बधीर करतो. दारू पिऊन मेंदूला बधीर करतो थोड्या वेळ. त्याला शांत पडायचं असतं आणि म्हणून तो बधीर करतो, कारण जमलेला असतो आणि घरातली कटकट नको असते त्याला, आणि म्हणून तो शांत राहण्यासाठी ड्रिंक करतो. हे आणि महिलांना ड्रिंक आवडत नाही, बऱ्याच महिलांना ड्रिंक आवडत नाही, त्याच्यामुळे क्लेश होतात. त्या दिवशी एक मुलगी आली, तिची अट काय आहे, तिला 2 मुलं आहेत. तिची अट काय आहे, दारू पिणारा असता का म्हणे, बाकी काही चालेल, गरीब असेल तरी चालेल, मी स्वतः कष्ट करेन म्हणून सांगते ती, पण दारू पिणारा मला नको आहे. म्हणजे दारू हे कारण संसाराला म्हणजे घटस्फोटचं कारण होऊ शकतं. खूप महत्त्वाचा विषय हा. तर
असे बरीच कारणं आहेत, मला नाही आठवत आहेत. मी या विषयावर बोलणंच चुकीचं आहे. पहिल्यांदाच कबूल केलं आहे की याच्यामध्ये जास्त नॉलेज नाही आहे मला. मी अभ्यास करेन आणि करतो आहे मी, कारण कसं लगेच स्टडी होत नाही तेवढं. फक्त एवढंच की मी काय सांगतो आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे विचार जर केला एकमेकांना कसं खेळवता येईल, असंच खेळत वातावरण कसं तयार होईल. आता बघा, स्त्रियांमध्ये बघतो आपण की आपली आई ही चांगली असते आणि जेव्हा नवऱ्याची आई, जी सासू म्हणतात त्याला, ती सासू माँ होत नाही. ती सासू माँ फक्त शब्दातच सांगितली जाते. तिचा द्वेष करतो किंवा ती सासू तरी चिड काढते आणि अशी भांडणं होतात आणि तिथून पण घरात क्लेश निर्माण होऊ शकतो की मग आपला नवरा मग आईचं ऐकतोय, माझं ऐकत नाही. तर तो पहिल्यांदा आईचा आहे हे लक्षात घ्या. तो पहिल्यांदा आईचा आहे आणि नंतर त्या स्त्रीचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. याच्यामुळे आपण क्लेश निर्माण करायची गरज नाही. जसं तुम्हाला आई आहे तशी त्याला पण आई आहे, ह्या पण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. बऱ्याच वेळी मुलांच्या पण कटकट असतात. मुलांना कोणी सांभाळायचं किंवा काय, ह्या पण गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे पण क्लेश होऊ शकतो की स्कूलला सोडणं म्हणा किंवा त्यांचं संगोपन करणं म्हणा, त्याच्यावर पण खूप एखाद्या व्यक्तीवरती जबाबदाऱ्या पडल्या तर खूप काही गोष्टी त्याच्यामधून पण चिड निर्माण होऊ शकते किंवा मुलांवर होणारे संस्कार त्याच्यामधून पण होतं किंवा मुलांकडून जे काय म्हणतात त्याला मुलं रिॲक्ट कशा प्रकारे होतात त्याच्यावरून पण की तुझ्यामुळे असं होतं आहे, हे म्हणजे तू शिकवतोयस किंवा तू शिकवतेस असं करायला किंवा काय, म्हणजे कारणीभूत कोण आहे तर जोडीदार आहे. या गोष्टीला कारणीभूत कोण आहे? जोडीदार आहे. मुलं भरकटत आहेत, मुलं चुकीचं काम करत आहे, याला कारण तू आहेस असं पण आपण हे करतो आणि त्याच्यामुळे पण क्लेश होऊ शकतो. भांडं कसंही आदळू शकतं. किचनमधलं भांडं केव्हाही आदळणारच, आवाज करणार आणि तो आवाज जेव्हा मोठा होतो तेव्हा घटस्फोट होतो. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आता हे जे झालंच, हे मी सांगितलं, अजून खूप काही कारणं आहेत घटस्फोटला. पहिलं मी सांगितलं काय की पूर्वीचं प्रेम प्रकरण असतं ते नंतर आकर्षित करतं का, कारण आपलं प्रेम अळणी झालेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की आज मुलं मुली एन्जॉय भरपूर करतात, लग्ना अगोदर प्रचंड एन्जॉय करतात आणि त्यांना नंतर संसारात रस वाटत नाही आणि अशा वेळी काय होतं, नाईलाजास्तव एकत्र राहतात आणि ते दुसरीकडे भरकटत असतात. दुसरीकडे त्यांना चांगलं वाटतं. आपण कसं म्हणतो चायनीज जरा टेस्टी लागतं, तसं घरातलं अळणी लागतं. टेस्टी काय पाहिजे तर चायनीज पाहिजे, मग तिकडे आपण भरकटतो. तसं तो प्रकार होतो आणि त्याच्यातून पण होतं. आता मित्रांनो, ह्याचा परिणाम काय होणार आहे? सगळ्यात महत्त्वाचा विषय, जर असे घटस्फोटचे प्रमाण जर वाढतच राहिले, भरपूर वाढत राहिले, त्याचा परिणाम काय होणार आहे? आपण आपली प्रगती करतो आहे का? आपल्या जी काय संस्कृती आहे ती आपण राखली आहे का? पूर्वीचं वातावरण चेक करा. पूर्वी मुलांची लग्न लहान वयात व्हायची. मी तर म्हणतो हे शासनाने चुकीचं केलं आहे. मी ह्या गोष्टीच्या म्हणजे विरोध पक्का आहे असं पण म्हणू शकत नाही, कारण मुलांमध्ये मुलं विकसित व्हायला पाहिजेत म्हणून शासनाने ठरवलं, इतकं मी समाधानी आहे या गोष्टीवरती. परंतु हे चुकीचं पण आहे. त्याचं कारण काय की त्या मुलांचं जे लग्नाचं वय आहे त्याच्या अगोदर ती मुलं पराक्रम करून मोकळी झालेली असतात. त्याच्यामुळे त्यांना ते वय होईपर्यंत ते वाटच बघत नाहीत आणि संपूर्ण वाट लागलेली असते. एक झालं. आणि अजून एक कारण आहे, जर मुलींना शिक्षण मोफत आहे तर मुलांना पण मोफत करायला पाहिजे. आपला देशाचा जर विकास करायचा असेल तर दोघांनाही शिक्षण मोफत करायला पाहिजे आणि देशात शिक्षण मोफत असेल तर विकास नक्कीच होणार. मुलींचा मेंदू विकसित केला, तिकडे पाणी शिंपडलं, तिकडे खत घातलं आणि इकडे कोरडं ठेवलं वाळवंट, चालेल का? समतोल बिघडणार आणि म्हणून लग्न जुळत नाहीत. लग्न नाही जुळत आहेत. त्यांचे विचार विकसित झालेत आणि त्या म्हणतात आम्हाला फॉरेनर पाहिजे. मग त्याच्यामुळे
ह्या गोष्टी खूप तफावत आढळते. मुलांच्या ज्या अटी आहेत, म्हणजे मुलांच्या अटी नसतात पण मुलींच्या अटी वाढल्या, त्याचं कारण या गोष्टी. मग अमक्याचा नवरा अमका कमवतो आणि माझा नवरा मात्र कमी कमवतो आणि म्हणून आपल्या नवऱ्याला कमी लेखणं हे चुकीचं आहे. याच्यामुळे पण घटस्फोट होऊ शकतो. छोटा घटस्फोट, हळूहळू मोठा रूपांतर होतं त्याचं. असं छोट्या छोट्या घटस्फोटातून मोठा फुगा फुटतो मग केव्हा तरी असं. तर हे एक आहे. तर आता ह्याच्यावरून काय होणार आहे, भविष्यात काय घडणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं गंभीर समस्या आहे. जी गंभीर समस्या आहे ती मी तुम्हाला आता सांगतो आहे. मी कुठल्या देशाचं नाव घेत नाही आहे, पण बाहेरच्या देशामध्ये जर बघितलं तर आज मुलांना गव्हर्मेंट सांभाळतं आहे. छोट्या छोट्या मुलांना गव्हर्मेंट सांभाळते. हे का होतं आहे? कारण आई बाप एन्जॉय करत आहेत, मजा मस्ती करत आहेत. ठराविक एक त्यांचं एक हे असतं, काय म्हणतात त्याला, करारनामा. मला तू आवडलीस, माझ्याबरोबर 2 वर्षाचा करार कर. मला तू आवडलास, माझ्याबरोबर 3 वर्षाचा करार कर. म्हणजे मी असं एक गमतीने सांगतो आहे, पण हा करारनामाच असतो. लग्न म्हणजे करारनामाच असतो त्यांचा. नंतर ते कालांतराने सोडतात आणि मग दुसरा बघतात जोडीदार. कळलं ना? आणि याच्यात भरडलं कोण जातं? लहान मुलं. लहान मुलांवर जे संस्कार होतात ना, ते संस्कार चुकीचे होऊ नये म्हणून गव्हर्मेंट लक्ष देतं, तिथलं सरकार लक्ष देतं आणि त्या मुलांची जे संगोपन आहे ते गव्हर्मेंटकडे राहतं. त्यांना धड आई बाप कोणी नाही. अशी घटना आहेत. अशा घटना भरपूर आहेत. आपल्या भारतामध्ये पण आहेत ह्या घटना आहेत. पण आता पुढे पुढे नॅचरल दिसणार सगळ्यांना अशा घटना. मुलं बेवारस असणार. पहिलं समजा एका स्त्रीला 2 मुलं आहेत. तिला लग्न करायचं आहे, पण जो होणारा नवरा आहे तो स्वीकारायला तयार नाही. लग्न तर करावंच लागणार तिला, कारण नाही लग्न केलं तर अजून जे इतर जे तुमच्या आमच्यासारखे जे नवरे आहेत ते लक्ष ठेवून असणार त्या बाईवरती. हौशी नवरे म्हणतात त्याला. मग ते कसं विषय की त्यामुळे तिला कुठेतरी ना कुठे ॲडजस्ट करावं लागणार, कुठेतरी एक आधार घ्यावा लागणार आणि त्याच्यामध्ये मुलं भरडली जातात. कारण मुलांना ती व्यक्ती सांभाळत नाही, ॲक्सेप्ट करत नाही. स्त्री ॲक्सेप्ट करते केव्हा केव्हा, काही वेळेला स्त्री नाईलाज असतो ॲक्सेप्ट करते आणि नंतर मग खरडपट्टी घेते आणि मग त्याच्यातून पण घटस्फोट होऊ शकतो. होतात असे घटस्फोट. शेवटी त्याचं ते मूल असतं. ह्या गोष्टी आहेत. पण याचा परिणाम खूप मोठा होणार आहे. तो म्हणजे मुलांवर खूप परिणाम होणार आहे. छोट्या छोट्या वयातच त्यांना आईबापापासून पोरके बनणार ते. जरी आईबाप त्यांना भेटायला जरी आले ते वरवरचं प्रेम असणार, त्याला काय अर्थ नसणार. एक झालं. आणि सगळ्यात अजून महत्त्वाचं, खून, मारामाऱ्या, बलात्कार असे प्रकार घडणार आहेत. रेपचे केसेस होणार आहेत, भरपूर होणार. प्रचंड प्रमाणात हे वाढणार ह्या गोष्टी. आणि हे आता होणार, दिसतंय आता, हळूहळू आता दिसायला लागलं आहे. कुठे गळफास लावून घेणं, भयंकर गोष्टी होणार आहेत असं. आणि याचा परिणाम काय होणार आहे तर दारिद्र्य रेषेचं प्रमाण वाढणार आहे. प्रगती राहिली बाजूला. ही प्रगती आहे का? घरात क्लेश करणं ही प्रगती नाही आहे. त्यामुळे दारिद्र्य रेषेचं प्रमाण वाढणार आहे. कारण विचारच कुठले, कामावर लक्ष नाही, कुठून प्रगती करणार? त्यामुळे बरेच प्रकार होणार आहेत, प्रचंड प्रकार होणार आहेत. मित्रांनो, हे बघा, मी पहिल्यांदाच सांगितलं मी तुम्हाला की मी पंडित नाही आहे, मी तज्ज्ञ नाही आहे ह्या गोष्टीतला. एखादा तज्ज्ञाची मदत घेऊ शकता, परंतु माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला कृपया सुचवा. कुठल्या चुका झाल्या असतील तर माझ्याकडून सुचवा. कारण कसं, मला इतकं नॉलेज नाही आहे या विषयावर. पण जे काही नॉलेज आहे ते मी माझं सांगितलेलं आहे. मी जो अभ्यास माझा आहे तेवढं मी सांगितलं आहे. आणि अजून बरेच कारणं आहेत घटस्फोटला. तर त्याविषयी तुम्ही कमेंटमध्ये चर्चा करा, म्हणजे माझं नॉलेज वाढेल थोडंसं. आणि अजून एक घटस्फोटचं महत्त्वाचं कारण एक सांगतो.
आजकाल बघा, पैशाच्या लोभापोटी विवाह केंद्र कुणाला तरी दावणीला आणून बांधतात. म्हणजे काय म्हणतात त्याला, मुलीला सांगायचं मुलगा असा आहे तसा आहे आणि त्याच्या गळ्यात मारायची ती पोरगी. कालांतराने ते मग थोडं ॲडजस्ट करून नंतर कालांतराने त्याचं भांडण वाढतं. हे एक कारण खूप महत्त्वाचं आहे. तसंच मुलाला पण सांगितलं जातं की असं असं चांगली पोरगी आहे, असं तसं, आणि तसं बांधलं जातं आणि नंतर घटस्फोट होतो. हे एक महत्त्वाचं कारण आहे. तर विवाह केंद्रांपेक्षा हे बघा मित्रांनो, जर घटस्फोट जर व्हायचे नसतील तर तुम्हाला सांगतो, तुम्ही एकमेकांबरोबर चर्चा करा. लग्नाअगोदर एकमेकांबरोबर चर्चा करा, ही खूप गरजेची आहे. तुमचे विचार जे काय आहेत ते विचार मॅच करा. तुमचे विचार जर जुळत असतील तर तुम्ही पुढे जा. मित्रांनो, मी एक सिस्टीम बनवली आहे की जाहिरात सिस्टीम बनवली आहे. जाहिरात सिस्टीममध्ये काय होतं की एखाद्या मुलीला जर विचार आवडले तरच ती मुलगी त्या मुलाला फोन करते. त्याच्यामुळे कसं घटस्फोटचं प्रमाण कमी होणार आहे. या गोष्टीमुळे घटस्फोटचं प्रमाण कमी होणार. कारण ती मुलगी तिला ते स्थळ चालतं म्हणून ती त्याला कॉल करणार, बरोबर. म्हणजे घटस्फोट नाही. ते मध्यस्थाने कोणी सांगितलं आहे का? नाही. ते त्या मुलीला चालतं आहे. आता मुलांचं काय होतं, मुलं मुलीला फोन करू शकत नाही कारण मुलींच्या जाहिराती आम्ही घेत नाही. का घेत नाही? कारण टपोरी मुलं छेडणार त्यांना म्हणून आम्ही घेत नाही. पण याचा परिणाम फक्त मुलांना त्रास थोडासा होणार की त्यांना पैसा मोजावा लागणार आणि मुलींना फ्रीमध्ये मिळणार. तर कसंही का असे ना, पण घटस्फोट होणार नाही इतकं नक्की. क्वचित कुठे ते झाला तर, पण शक्यतो नाही होणार. कारण कसं, मुलींना चालतं म्हणून त्या लग्न करणार आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो सांगतो, जर घटस्फोटचं हे म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण लग्न करतो ते घटस्फोटसाठी नाही करत. घटस्फोट आपला व्हावा म्हणून कोण लग्न करत नाही. प्रत्येकाचं स्वप्न खूप छान असतं. त्याच्यामुळे तुम्ही एकदाच विचार करा, कसं आपल्याला काय करायचं आहे, कसं ॲडजस्ट करायचं आहे, कुठे काय करायचं आहे ते विचार करा. आता ॲडजस्टच करावं लागणार. आता प्रत्येकजण ॲडजस्टच करतो आणि ॲडजस्टच करावं लागणार. कारण विचाराची जी हे आहे, काय म्हणतात त्याला, शक्ती आहे ती खुंटली आहे. त्याला मर्यादा पडली, विचारांना मर्यादा पडली आणि त्याच्यामुळे आता हे सर्रास हे दिसणार अशा गोष्टी. आणि ठीक आहे मित्रांनो, मी बंद करतो. एवढंच बोलतो मी, कारण मी जास्त नाही बोलू शकत. कारण मला तितकं नाही सुचणार आणि मला या विषयावर नॉलेजच नाही आहे, जास्त नॉलेज नाही आहे. थोडंसं तुमच्या बोलण्यामुळे थोडं येतं आहे, परंतु जास्त नॉलेज नसल्यामुळे मी या विषयावर बोलू शकत नाही साफ. तर मित्रांनो, समजून घ्या मला, मी काय बोललो आहे, काय शब्द मांडलेत समजून घ्या. आणि अजून तुम्हीसुद्धा सुचवा मला कमेंटद्वारे. धन्यवाद.